नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्र हो, भरपूर आतुरतेने तुम्ही वाट पाहत होतं, की सर पुणे कारागृहाची कट ऑफ कधी लागणार आहे आणि भरपूर साऱ्या मित्रांनी सुद्धा आपल्याला म्हणजे आपल्या मागच्या जो व्हिडिओ बनवला आहे, त्या व्हिडिओवर कमेंट्स केलेले होते, की सर पुणे कारागृहाचा कट ऑफ कधी लागणार? तर मित्रांनो, हा घ्या तुमच्यासमोर मी आता तो कट ऑफ आणलेला आहे आणि कट ऑफला पाहून म्हणजे असा घाम फुटलाय मित्रांनो. तुम्हाला पण आता जवळपास थोडंफार काही ना कुठं ना कुठं समजलं असेल, तर मित्रांनो खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. याच्यावर तुम्हाला संपूर्ण डिटेल तुम्हाला कट ऑफ बद्दल म्हणजे किती काय लागलं ते तुमच्या समोर मी सादर करणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे मित्रांनो. तर यामध्ये काय आहे माहिती आहे का, ज्यावेळी तुम्ही कोणत्याही प्रकारचा म्हणजे अभ्यास करत असाल, पोलीस भरतीचा किंवा इतर साऱ्या भरतीचा अभ्यास करत असाल, तर मित्रांनो जो अभ्यास आहे तुम्हाला कशा पद्धतीनं करायचा होता अभ्यास. कारण हा कट ऑफ पाहून तुम्हाला वाटलाच असेल, की आपण म्हणजे प्रत्येकाला वाटत असेल, सर माझी भरपूर तयारी झाली होती, माझं हे झालं होतं, तर हे कट ऑफ पहा आणि चांगले-चांगले म्हणजे जे पण काही उमेदवार होते, त्यांना म्हणजे आउट ऑफ मार्क वगैरे पडायचे, ते पण उमेदवार याच्यामध्ये मित्रांनो थोडंसं आता राहिलेले आहेत मागं. त्यामुळं या कट ऑफवरून तुम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. कारण की फक्त 513 जागा होत्या आणि त्या 513 जागेसाठी हे पुणे कारागृहाचं जे काही ग्राउंड घेतलं गेलं, त्या ग्राउंडला असं म्हणजे प्रत्येकजण म्हणत होते, की सर ग्राउंडला मुलं म्हणजे दररोज 4,000 5,000 आहे, पण तिथं 1200-1300 मुलं येत होते. म्हणजे मुलं भरपूर कमी येत आहेत आणि मुलांना मार्कसुद्धा कमी पडत होते. तर मित्रांनो या कट ऑफला पाहून तुम्हाला वाटत असेल, की म्हणजे मार्क कमी पडले होते का जास्त पडले होते याच्यावरून तुम्ही एक अंदाज लावा. आणि ठीक आहे, झाली गेली गोष्ट. पण याच्या अगोदर आपण हा जो कट ऑफ आहे, तो कट ऑफला पाहून घेऊ पहिला. आणि मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अशाच पद्धतीने माहिती घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन त्याला ऑन करा. जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर तो थेट तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन पोहोचेल मित्रांनो. चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. आता आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता पहा ह्याच्यामध्ये काय म्हणलं त्यांनी सुरुवातीला बघा महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग, कारागृह शिपाई भरती सन 2022-23 पश्चिम विभाग, पुणे. पोलीस आयुक्त पुणे शहर लेखी परीक्षा प्रारूप कट ऑफ मार्क्सचा तक्ता आहे हा. याच्यामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे तपशील. इकडं प्रत्येक कॅटेगरीनुसार बघा अजा, अज, विजा, अ, भज, ब, भज, क, भज, ड कॅटेगरी दिलेल्या आहेत मित्रांनो. विमा, इतर मागासवर्गीय बघा, एस-ई-बी-सी आहे, ई-डब्ल्यू-एस आहे, खुला प्रकार आणि टोटल एकूण पर्सेंटेज किती आहे आणि त्याला टक्केवारी दिलेली आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज बाबा तुम्हाला माहिती नसेल तर याच्यामध्ये टक्केवारी घ्या बघून म्हणजे तुमच्या कास्टला किती टक्के आहे. तर ते तुम्हाला ह्या तक्त्यावरून सुद्धा ते तुमची टक्केवारी सुद्धा समजून जाईल. आणि आता याच्यामध्ये जागा प्रत्येक कॅटेगरीनुसार त्यांना किती जागा होत्या. आता अ ला किती 72 जागा होत्या, ला किती 45, विजा ला 9 होत्या, भज ला 10 होत्या, भज ला 7 होत्या, भज ला 8 होत्या, विमा ला 5 होत्या, तर इतर मागासवर्गीयाला 87 होत्या, एस-ई-बी-सीला 51 जागा होत्या, ई-डब्ल्यू-एसला 51 जागा होत्या मित्रांनो आणि खुळा प्रवर्गला 168 जागा होत्या. अशा टोटल 513 जागा आणि वरती पर्सेंटेजमध्ये विचार करायला गेला तर 100% कंप्लीट होत आहे. आणि एकाच 10 प्रमाणे आवश्यक मुलं किती घ्यायची होती. आता त्यांनी करेक्ट काढलेत मित्रांनो मुलं. कारण की एकाच 10 प्रमाणच त्यांनी एका जागेसाठी फक्त 10च मुलं अशाच पद्धतीने निवडल्यामुळं म्हणजे कट ऑफ पण हाय गेलेला आहे. कारण की काही वेळा कसं असतं एकाच लेव्हलचे मार्क जास्त पडले तर त्या म्हणजे मुलांना तेवढं म्हणजे जास्त पोरं बसलेले जातात. तर आता विचार करा याच्यामध्ये एकदम करेक्ट पुणे कारागृह यांनी जे पण काही कट ऑफ काढलेला आहे म्हणजे त्या जागेला एकदम काटेकोरपणे त्याने तेवढीच पोरं बसवलेली आहेत मित्रांनो. बघा 72 जागेला तुम्ही 72 गुणिले 10 केलं तर 720च होतात. 45 गुणिले 10 केलं तर 450 पोरं होतात. 9 गुणिले 10 केलं तर 90च पोरं बसवतात. 10 गुणिले 10 जर केलं तर 100 पोरं. म्हणजे प्रत्येक जागेवर एकाच 10 अशीच स्पर्धा ठेवलेली आहे त्यांनी. अशा पद्धतीनं टोटल किती आपली 513 जागा होत्या. पहा बरोबर आहे. 513 जागेसाठी त्यांनी आपल्याला बसवलेत किती मुलं 5,130 मुलं बसवलेले आहेत. बरोबर मित्रांनो? त्यामुळं स्पर्धा खरोखरच कडक आहे आणि त्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर मित्रांनो सकाळचं ग्राउंड आणि जे पण काही आता मुलं कुठं अकॅडमी वगैरे लावली असतील किंवा सेल्फ म्हणजे ग्राउंड करत असेल तर मित्रांनो काय टाईमपास करायचा आहे आणि कुठपर्यंत आपल्याला ग्राउंड न्यायचं आहे या मेरिटवरून तुम्ही लक्षात द्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी भरती आहे, त्या भरतीला पण तुम्हाला थोडासा टाईम भेटत आहे. त्यामुळं उगाच टाईमपास करू नका आणि ग्राउंडवर उगा एखाद्या वेळी तुम्ही आउट ऑफ मारला 1600 तर माझा म्हणजे सगळ्या पद्धतीने माझा ग्राउंड चांगला येतोय म्हणून तुम्ही कुठेतरी हवेत राहू नका मित्रांनो. जर खरोखर तुम्ही भरतीची जर तयारी अगदी मनापासून जर करत असाल ना, तुम्ही म्हणजे टाईमपास करू नका एवढंच म्हणायचं आहे. आता या कट ऑफमध्ये पहा म्हणजे तुम्हाला अजून वाटत असेल, की सर काय बोलताय आपण कट ऑफ पहिला पाहून घेऊन नंतर बाकीच्या थोडी काही 1-2 गोष्टी आपण लास्टला बोलूया. ठीक आहे मित्रांनो? चला. आता याच्यामध्ये कास्ट वाईज जर विचार करायला तर आपण 2 कॅटेगरीचे फक्त कट ऑफ घेऊया. म्हणजे एक ह्याच्यामध्ये काय आहे सर्वसाधारण जे
पुरुष गट असतो आणि महिला या दोघांचाच घेऊया. बाकी आपल्याला जे काही खेळाडू प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त मित्रांनो, तुम्ही आपला तक्ता आहे त्या तक्त्यावर तुम्ही पाहून घ्या. आपण फक्त 2 म्हणजे महिला आणि पुरुष यांचंच बघणार आहे. आता सुरुवातीला पहा कोणता म्हणजे वर्ग आहे अ याच्यामध्ये पुरुषांचं लागलेलं आहे कट ऑफ 39 आणि महिलांचा 37 लागलेला आहे. आणि या मेरिट लिस्टला मित्रांनो, या कट ऑफमध्ये महिलांचं मेरिट सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं लागलेलं आहे. आतापर्यंत म्हणत होतो ना महिलांना म्हणजे स्पर्धा नाही. बघून घ्या काय स्पर्धा असते आणि काय नाही ते तुम्हाला समजलं असेल. ज्या मुलींना म्हणजे 40, 41, 42 जरी मार्क पडले असतील नाही का, त्यासुद्धा मुली आता म्हणजे सध्या ह्या कट ऑफमध्ये बसलेल्या नाहीत मित्रांनो. कारण की मुलींच्या ओपनचा कट ऑफ किती आहे 43, मुलांच्या बरोबरीने लागलेले. ज्या मुलीला 42 पडले असेल त्या मुलीला विचारा की एका मार्कानं त्या कट ऑफमधनं उकली असेल तर त्याला कसं वाटत असेल. आता याच्यामध्ये पहा दुसरा म्हणजे गट आहे आपलं अ याच्यामध्ये पण अ सुद्धा म्हणजे पुरुषांचं किती 39 आणि महिलांचं 39 आहे. विजा पुरुषांचं 41, महिलांचं सुद्धा 41च आहे. ब पुरुषांना 39, महिलांना 39, पुरुष 41, महिला 41, पुरुष 41, महिला 39. पुढे आहे किती विमाप्रला बघा पुरुषांना 38, महिलांना 39 आहे. पुढचा गट आहे इमाव 41, पुरुष महिला 39. पुढे पहा SEBC पुरुष 41, महिला 41. पुढचा गट आहे EWS पुरुष 34, महिला 25. सर्वात कमी कट ऑफ लागलेला हा गट आहे मित्रांनो EWS. आणि पुढे पहा खुल्या गटाला 43 पुरुषांचं आहे आणि महिलांचं 43 आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे कट ऑफ तुमच्यासमोर मी सादर केलेलं आहे. आता यावरून तुम्ही विचार करायचा आहे की खरोखरच ग्राउंडचा कट ऑफ म्हणजे पुणे कारागृह यांनी कट ऑफ आणि करेक्ट लावलेलं आहे. एकाच 10च पद्धतीनं त्यांनी पोरं बसवलेले आहेत. जास्त पोरं घेतलेले नाहीत. जेवढे जागा आहेत 513 बरोबर 513 जागेपुरतं 5130च मुलं त्यांनी परीक्षेसाठी पात्र करून ठेवलेले आहेत मित्रांनो. त्यामुळं आता एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला आणि जे पण काही उमेदवार महिला उमेदवार असतील किंवा पुरुष उमेदवार असतील ज्यांनी पण काही पुणे कारागृहाचं ग्राउंड दिलेलं आहे आणि आता मेरिट लिस्टमध्ये कट ऑफमध्ये ज्यांनी पण बसलेले आहेत त्या सर्व पुरुष आणि महिला उमेदवारांचा आपल्या या BJ अकॅडमी यूट्यूब चॅनलकडून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे मित्रांनो. कारण की तुम्ही आता जवळपास एक पातळी पार केलेली आहे. म्हणजे ग्राउंड झाला म्हणजे तुमचं एक म्हणजे एक पातळी तुम्ही ऑलरेडी पारच केलेली आहे. आता पुढचं तुमची जी काही तुमची जी पातळी आहे ती पातळी तुम्हाला पार करायचं आहे आणि अंगावर तुमची जी काही लास्ट तुम्हाला जे तुमचं स्वप्न होतं ते वर्दीचं ते स्वप्न तुम्हाला कंप्लीट करायचं आहे मित्रांनो. त्यामुळं आता ढील देऊ नका. 9 तारखेला जे पेपर होणार आहे शिवाजीनगर मुख्यालय आपलं जिथं ग्राउंड झालेलं आहे त्याच ठिकाणी तुमचा पेपरसुद्धा होणार आहे. त्यामुळं दिवसंसुद्धा कमी राहिलेले आहेत. त्यामुळं आता ज्यांनी पण आता कट ऑफ तर पाहिलंच आहे तुम्ही. त्याच्या अगोदरपासूनच त्यांनी ज्यांनी म्हणजे आपापले मार्क बघून त्यांना समजलं की आपलं बाबा ग्राउंडमध्ये 100% आपलं बसणार आहे. त्यांनी जे अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि ऑलरेडी त्यांचा अभ्याससुद्धा झालेला आहे. मित्रांनो शेवटपर्यंत अशाच पद्धतीने राहायचं आहे. आणि स्पर्धा खूप वाढलेली आहे मित्रांनो. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढलेली आहे. आता पोलीस भरतीकडे सुद्धा नाही म्हणलं तर प्रत्येकजण म्हणजे एक सर्वसाधारण गटातला मुलगा येतो बाबा आपल्याला सगळ्यात लवकर कुठली नोकरी भेटणार म्हणजे एकदम लवकरात लवकर सरकारी नोकरी म्हणजे म्हणताना ते पोलीस भरतीकडे पाहतात. आणि एक गरीबातला गरीब मुलगा सुद्धा या पोलीस भरतीला उतरतो आणि तो सक्सेस होतो. आणि त्यामध्ये मित्रांनो सक्सेस होण्याचं प्रमाण सुद्धा आता कमी झालेलं आहे. स्पर्धा वाढलेली आहे. त्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर मेहनत ही केलीच पाहिजे. आणि मेहनतीशिवाय कोणतंच म्हणजे तुम्हाला शक्य नाही मित्रांनो. कुठलीही गोष्ट मेहनतीशिवाय शक्य नाही आहे. त्यामुळं मेहनती 100% करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला मी लास्टला मगाशी सांगितलं होतं ना एक गोष्ट म्हणताना मेहनत, मेहनत, मेहनत आणि सातत्य हे कंपल्सरी ठेवणं गरजेचं आहे. लास्टला आता जी समोर भरती येणार आहे त्या भरतीसाठी तुम्हाला म्हणजे खरोखर ह्या मेरिट लिस्टकडे पाहून म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मी बाबा खरोखर टॉपर आहे अकॅडमीमधला किंवा असं मी बाहेर वैयक्तिक करतोय मला असं म्हणजे सगळ्या पद्धतीनं तर मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये सातत्य ठेवत राहायचं आहे. जरी तुमचं सगळ्या गोष्टी म्हणजे आउट ऑफ एज जरी असतील तर तुम्हाला ते कंटिन्यू म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर सातत्य जर ठेवलं तर ती गोष्ट तुम्हाला एंडपर्यंत ज्यावेळी तुमचं ग्राउंड येणार त्यावेळी तुम्हाला ते खरोखरच शक्य होईल ग्राउंड देणं वगैरे किंवा तुम्हाला काही म्हणजे इजा वगैरे होणार नाही. त्यामुळं रेग्युलर ज्या पण काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही रेग्युलर करत राहा. फक्त टाईमपास करत राहू नका ग्राउंडवर वगैरे गेल्यावर. तर मित्रांनो एवढंच आपल्याला सांगायचं होतं लास्टपर्यंत. आणि जर तुम्हाला काही वाटत असेल म्हणजे आपल्या शंका वगैरे असतील तर आपलं 100% तुम्हाला कमेंट्स बॉक्स आपलं मोकळं असतं.
त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही बिनधास्तपणे आपल्या म्हणजे मनातले ज्या पण काही शंका असतील, काही तुम्हाला प्रश्न सांगायचा असतील, तर तुम्ही बेधडक आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता. त्याचं उत्तर तुम्हाला 100% भेटलं जाईल मित्रांनो. बाकीचे तुम्हाला जर वाटत असेल त्याचं आपण रिप्लाय देत नसेल, तर तुम्हाला बाकीचे व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये प्रत्येकाचा रिप्लाय दिलेला आहे आपण. त्यामुळं तुमच्या मनात ज्या पण काही शंका असतील, त्या शंका तुम्ही बिनधास्तपणे मांडायचा प्रयत्न करा. त्याचं जेवढं होईल तेवढं आपल्याकडे जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.